एजंटने चक्क उमेदवाराच्या नावाचा बॅच लावल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे। भाजपच्या पोलिंग एजंटने हा बॅच लावल्याची घटना आहे। मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर 5 मधील ही घटना आहे। पोलीस निवडणूक अधिकाऱ्यांना सांगूनही कारवाई झाली नसल्याने मनसे आणि काँग्रेसने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मी आता सेक्टर 5 च्या शाळेमध्ये आहे। हे बघा, प्रभाग क्रमांक 20 हे इथे त्यांचे पोलिंग एजंट बसलेत बीजेपीचे। हे बघा हे, आणि इथे कुठलीही यंत्रणा त्यांना रोकत नाहीये। कॅन्डिडेट आहेत यांची नावासकट इथे कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीये। कोणी सांगितलं तुम्हाला बोलता येत नाहीये का? तुम्हाला बोलता येत नाही? कॅन्डिडेटची इथे नावं नाही पाहिजेत। मी फेसबुक लाईव्ह करतोय, कॅन्डिडेटची इथे नावं नाही पाहिजेत। काय तुम्ही प्रचार करताय? याचे लाल स्टिकर लागले। डायरेक्ट करा आरोला फोन आणि बोल प्री प्रायमरी। भाजपाचे आणि सेनेचे उमेदवारांच्या नावाची बोर्ड लावून तिथे बसलेले असतील किंवा चिन्ह लावून बसलेले असतील, मला बिलकुल आश्चर्य वाटत नाही। बिलकुल आश्चर्य वाटत नाही, कारण इलेक्शनची ही प्रोसेस प्रक्रिया आता माझा व्यक्तिगत तर विश्वासच राहिला नाही। इट्स अ टोटल कोलॅप्स ऑफ द सिस्टम। आणि टोटल इलेक्शन कमिशन वन साइडेड काम करते। कायदा सुव्यवस्था नावाची वस्तू राहिली नाही। पोलिसांचं लक्ष नाही। पोलीस सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रार घ्यायला तयार नाही। मतदान चालू असताना आतमध्ये जे पोलिंग एजंट आहेत, जे महिला आहेत, त्यांनी असा बॅच लावून आहे ना, असा बॅच लावून आतमध्ये या ठिकाणी पोलिंग एजंट बसलेले। हा म्हटलं कायदा कुठला आहे मला समजत नाही। निवडणूक अधिकारी या ठिकाणी सर्व चेकिंग करून सुद्धा जर असे प्रकार घडत असतील, हे भाजपवाले करत असतील आणि अशी चिटिंग करून हे लोक निवडून येतात, लक्षात घ्या। या लोकांनी जे कामं केली असतील ना, तर हे जगाची चिटिंग करायची गरज नव्हती, समजला। त्यामुळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। आम्ही आरोकडे आता चाललो आहे, लेखी स्वरूपामध्ये पत्र देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल होईल। 112ला पण आम्ही पाचारण करून 112वाला पण बोलून घेतलं आणि त्यांच्यावर प्रोसिजर कायद्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, ही आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।